Viewers, welcome back to my channel. Today we will see the solution question paper of 12th standard Maharashtra board exam day after tomorrow. There is organizing examination on 21st Feb. There is always a English paper. Now it is a extract. Okay, so pause my video, read it keenly, read the extract and give the fill the activities given below. So if you read this that paragraph, you should realize it is from that voyaging towards excellence. हा जर पॅरेग्राफ तुम्ही बघितलात तर voyaging towards excellence जो आहे अच्युत गोडबोले यांचा या पाठामधून घेतलेला आहे. हे तुमच्या नक्की लक्षात येईल. ओके, नाव हाऊ द क्वेश्चन्स आर आस्क अँड हाऊ टू आन्सर इट हे आपण आज बघणार आहेत. ओके, so let's start today's video. Now the question number first, after the paragraph there is choose and rewrite the two correct statements. यामध्ये बघा 4 स्टेटमेंट दिलेत, त्यापैकी 2 करेक्ट कोणते ते तुम्हाला चूज करायचे. आता सेंटेन्सेस तुम्ही बघितले, द रायटर हॅज एंटायर एज्युकेशन इन इंग्लिश. नो, इट्स रॉंग बिकॉज एंटायर एज्युकेशन इन मराठी मीडियम. द रायटर विश टू रन अवे फ्रॉम IIT and even Mumbai. Yeah, it's correct because when he entered in IIT मध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तिथं सर्व प्रोफेसर्स मुलं इंग्लिश बोलत होते, त्यामुळे लेखकाला असं वाटत होतं की आपण पळून जावं. द सिनियर गाईज वॉज कोऑपरेटिव्ह अँड नो, द सिनियर गाईज वॉज नॉट कोऑपरेटिव्ह. So what are the two correct statement is here that the writer wish to run away. Statement number B is correct and statement number D is correct. तर उत्तर लिहित असताना तुम्हाला पूर्णच्या पूर्ण स्टेटमेंट लिहायचं आहे. करेक्ट स्टेटमेंट लिहा सांगितलं तर 4पैकी जे 2 बरोबर आहेत, जर तुम्ही जशीच्या तशी व्यवस्थित लिहिली तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत, आणि जर तुम्ही फक्त नंबर लिहिले तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. नाव द सेकंड ॲक्टिव्हिटी, द रायटर डेव्हलप अन इन्फेरिटी कॉम्प्लेक्स ड्युरिंग हिज स्टे इन मुंबई. एनलिस्ट द कॉजेस. बघा, रायटरला इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आला होता, ते स्वतःला कमी लेखत होते. असे कोणते 2 इन्सिडेंट आपल्याला सांगता येतात या पॅरेग्राफमधून. द कॉजेस डेव्हलपिंग द इन्फेरिटी कॉम्प्लेक्स दॅट लिमिटेड एक्सपोजर टू बिल्डिंग टॉलर दॅन 3 स्टेअर्स इन सोलापूर, मुंबईज अबंडन्स ऑफ स्कायक्रॅपर्स, inadequacy in spoken English, or due to having had his entire education in Marathi. बघा, उत्तर जर असेल तर 4 गोष्टी आपल्याला लिस्ट काढता येतील की त्यांच्यामध्ये हा न्यूनगंड कशामुळे आला होता. एक तर 3 मजल्यापेक्षा जास्त मोठ्या बिल्डिंगनी त्यांनी सोलापूरमध्ये पाहिल्या नव्हत्या त्या काळामध्ये. त्याचबरोबर मुंबईला आल्यानंतर एकदम आसमानाला आकाशाला गवसणी घालणाऱ्या मोठमोठ्या बिल्डिंगामधून त्यांचा कॉन्फिडन्स लूज झाला होता. इनॲडिक्वेसी, इंग्लिश बोलण्यामध्ये काकूपणा येणे किंवा इंग्लिश स्मूथली बोलता येत नव्हतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लूज झाला होता. अँड ह्युमिलेशन अँड इन्सल्ट, सिनियर मुलं त्यांच्यासोबत जे टॉर्चरिंग ह्युमिलेशन करत असत त्यामुळे पण त्यांनी आत्मविश्वास गमावला होता. इट इज अ करेक्ट आन्सर. नाव द थर्ड क्वेश्चन, पॉईंट आउट द क्वालिटीज ऑफ द रायटर दॅट यू हॅव कम अक्रॉस वाईल रीडिंग द एक्स्ट्रॅक्ट. आता तुम्हाला ऑथरच्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह क्वालिटीज याच्यामध्ये सांगायचे. तर बघा, निगेटिव्ह क्वालिटीजमध्ये पुअर स्पोकन इंग्लिश स्किल, लेखकाला काही चांगलं इंग्लिश बोलता येत नव्हतं, ही त्यांची पुअर क्वालिटी आहे. इन्क्लुडिंग अ वीक व्होकॅबलरी, टेरिबल प्रोनाऊन्सिएशन, ऑकवर्ड कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्सेस. मग गुड क्वालिटीज कुठल्या होत्या, तर पॉझिटिव्ह क्वालिटीज आपल्यामध्ये सांगता येतील. डिटर्मिनेशन अँड स्ट्रेंथ. बघा, त्यांनी हार मानली नाही, त्यांनी प्रयत्न केला आणि आज ते लेखक आहेत इंग्लिश भाषेमध्ये. तर अगदी साधंसुद्धा इंग्लिश बोलता न येणारा स्टुडंट अचीव करतो, डिटरमाइन करतो. सेल्फ इस्टीम, स्वतःचा आत्मसन्मान त्यांच्याकडे होता. ओके, तर अशा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह क्वालिटीज तुम्हाला सांगता येतील. त्यानंतर गिव्ह एनी 4. आता हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. बघा, 2 मार्काला विचारला जातो की 2 तुम्ही सजेशन सांगा तुमचं इंग्लिश डेव्हलप करण्यासाठी. नाव ॲज अ इंग्लिश टीचर आय प्रेफर दॅट द सजेशन ऑफ इंग्लिश कम्युनिकेशन दॅट प्रॅक्टिस रेग्युलरली. Practice makes man perfect, because speak in English doesn't a matter of knowledge, it is a matter of habit, because Marathi our mother tongue we learn it by a practice. So read extensively. If you are very weak in English, read voraciously, वेड्यासारखं इंग्रजी वाचा. Listen actively. Whatever you listen, whenever speak in English,
Whoever in front of speak in English, listen to him carefully and try to speak, try to practice, try to listen podcast, listen the good listener, those are giving lectures in English. Okay, then अशा प्रकारे तुम्ही read a good newspaper. Okay, use language apps also. दिस इज द आन्सर. त्यानंतर बघा A5 आहे लँग्वेज स्टडी. हा कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातो. याच्यामध्ये ग्रामर विचारलं जातं. तर ग्रामर तुम्हाला आलं पाहिजे. आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह शोईंग प्रॉपर यूज ऑफ दो. इथे आपल्याला दो वापरून सेंटेन्स पूर्ण करायचं. तर उत्तर काय येईल? दो आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये करेक्ट ऑप्शन नसेल आपला ऑप्शन नंबर सी. का? तर दो आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT याच्यामध्ये बट येणार नाही. दोचा अर्थ जर आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. जरी मी आनंदी असलो IITमध्ये तरी तो माझा आनंद फार काळ टिकला नाही, तर बट निघून जाईल. तर आपला ऑप्शन नंबर सी हा इथे करेक्ट आहे. बघा पुढचा काय प्रश्न आहे? आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड अँड अपसेट. आयडेंटिफाय द एक्सक्लेमेटरी फॉर्म. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तुम्हाला इथे या वाक्याचं केलेलं आहे ते ओळखायचं आहे. तर करेक्ट ऑप्शन आपलं बी असेल. हाऊ ह्युमिलेटेड अँड अपसेट आय फेल्ट. हे तुमचं करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल. आता कॉलम ए आणि बी मॅच करायचे. A6 क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. काही कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स दिलेले आहेत आणि त्याला सिमिलर काइंड ऑफ क्वालिटीज दिलेल्या आहेत, त्या मॅच करायच्या आहेत. बघा डिफिडंट म्हणजे आत्मविश्वास नसते, त्याला विरोधार्थी येईल कॉन्फिडंट म्हणजे पहिल्याला येईल 3. ह्युमिलेटेड म्हणजे एखाद्याचा अपमान वगैरे करणे. ॲरोगंट आहे, ॲरोगंटला येईल हंबल. ॲरोगंट म्हणजे अतिशय उद्धट आणि हंबल म्हणजे नम्र. इन्फेरिटी म्हणजे ज्याला आपण सुपेरिटीच्या विरुद्ध असतो तो. ओके, अँड ह्युमिलेटेड एक्झलरेटेड. अशा प्रकारे आपल्याला जोड्या लावता येतील. बघा जोड्या लावताना या व्हिडिओमध्ये ज्या फॉर्ममध्ये जोड्या लावलेल्या आहेत तशाच तुम्हाला एक्झाममध्ये लावायचे. तुम्ही एला बी, बीला सी असं केलं किंवा फक्त ॲन्सर्स लिहिले तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळणार नाही. इट इज अ रूल ऑफ बोर्ड एक्झाम. ओके, देन नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. पुस्तकाच्या बाहेरचं जे कंपल्सरी ग्रामर तुम्हाला येतं यामध्ये ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह वाईज दिलेलं आहे. माझे काही व्हिडिओ आहेत ॲक्टिव्ह टू पॅसिव्हचे, तुम्ही नसतील बघितले तर बघून घ्या. बोथ द पार्टनर्स हॅव साईन विथ दिस ॲग्रीमेंट इन हेस्ट. बोथ द पार्टनर्स हॅव साईन दिस ॲग्रीमेंट इन हेस्ट. याचं काय करायचं आपल्याला? तर याचं आपल्याला बनवायचं आहे. तर करेक्ट पॅसिव्ह वाईज चूज करायचं याच्यामधून. तर करेक्ट पॅसिव्ह वाईज आपला आन्सर येईल बी. दिस ॲग्रीमेंट. बघा दिस ॲग्रीमेंट हॅज बीन साईन इन हेस्ट बाय बोथ द पार्टनर्स. अशा प्रकारे त्याचा व्हॉइस होईल. त्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे. आय आस्क माय सिस्टर व्हॉट कॅन आय डू फॉर यू इन दिस मॅटर. व्हॉट कॅन आय डू फॉर यू इन दिस मॅटर. मी माझ्या बहिणीला विचारलं की या मॅटरमध्ये मी तुझं काय करू शकते. तर तुम्हाला इथे इनडायरेक्ट स्पीच आयडेंटिफाय करायचं. तर बघा बनवायला कुठलंच वाक्य दिलं नाही, 4 ऑप्शन दिलेत त्यातून तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. तर आपलं करेक्ट आन्सर आहे ए आपलं करेक्ट आन्सर असेल. आय आस्क माय सिस्टर व्हॉट आय कुड डू फॉर हर इन द मॅटर. ओके, सो इट इज अवर करेक्ट ऑप्शन. पुढचा ग्रॅमॅटिकल प्रश्न आहे. तुम्हाला नो सुनर दॅन वापरायचा आहे. बघा ॲज सून ॲजने सुरुवात झालेलं वाक्य आहे. ॲज सून ॲज ही लेफ्ट द हाऊस ही मेट विथ ॲन ॲक्सिडेंट. तर आपलं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन नंबर सी. नो सुनर डीड. नो सुनर आलं की डीड कंपल्सरी येतं आणि इथे डीड लागलेलं आहे म्हणून तिकडचं जे निगेटिव्ह आहे ते निघून जाईल. ओके, नो सुनर डीड ऑप्शन सी इज करेक्ट हिअर. नो सुनर डीड ही लिव्ह द हाऊस देन ही मेट विथ ॲन ॲक्सिडेंट. त्यानंतर स्पॉट द एरर आहे. बघा शी हॅज बीन वर्किंग इन दिस ऑफिस सिन्स 1996. तर यामध्ये चूक काय आहे बघा. तर याचं करेक्ट आन्सर असेल शी हॅज वर्क इन दिस ऑफिस सिन्स 1996. तर वर्किंग हॅज बीन वर्किंग नसेल ते वर्क असेल. ओके, सो रीड द फॉलोविंग. आता क्वेश्चन नंबर 2 हा अनसीन पॅसेज असतो. बघा अनसीन पॅसेज आहे. व्हिडिओ पॉज करा आणि पूर्ण जो आहे तुम्ही तो वाचून काढा. बिकॉज इन वन व्हिडिओ इट्स नॉट पॉसिबल अस टू रीड द होल पॅसेज. सो कीप इन माइंड दॅट इट इज क्वेश्चन आन्सर इज नेसेसरी. तर तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि हा पॅरा वाचून घ्या. हा जो आहे अनसीन पॅसेज ज्याला आपण म्हणतो. तर त्यावरती बघा वेब पूर्ण करायचं आहे. इन्फेक्शन ऑफ डिसीज पॉसिबल थ्रू द मेडिकल टुरिझम. तर याच्या उत्तरमध्ये
बिल्डिंग अप नॅचरल इम्युनिटी येईल. दुसऱ्यामध्ये येईल द कन्सेप्ट ऑफ मेडिकल टुरिझम. अशा प्रकारे तुम्हाला तो पूर्ण करून घ्यायचा आहे. सेम द टेबल्स ऑल्सो यू शुड कम्प्लीट. ॲन्सर्स आर हिअर इन दिस व्हिडिओ. यू शुड फील इट लाईक इट. तो जो पॅरा आहे तुम्ही अशा प्रकारे फिल करू शकता. बघा, एखादा टेबल, एखादा बॉक्स तुम्हाला इनकम्प्लीट दिलेला आहे, तर तो तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण करायचा आहे. ओके. त्यानंतर A4 क्वेश्चन आहे, पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. वी नीड टू प्रमोट द कन्सेप्ट ऑफ वाईल्ड लाईफ टुरिझम. आपल्याला वाईल्ड लाईफ टुरिझमची कन्सेप्ट कशी वाटते किंवा आपण त्याला प्रमोट केलं पाहिजे का? तर बघा, तुमचं ऑप्शन जे आहे ते पॉझिटिव्ह आन्सर असलं पाहिजे. आय अग्री कन्झर्वेशन फंडिंग वाईल्ड लाईफ टुरिझम कॅन जनरेट द सिग्निफिकंट. तर तुम्ही ॲग्री आहात तर त्याचे पॉईंट्स आणि डिसॲग्री आहात तर त्याचे पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. तर लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला बघा प्रश्न विचारलेला आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज एनकरेजिंग मेडिकल टुरिझम इन कंट्री. तर तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स जो आहे करेक्टली ओळखायचा होता याच्यामध्ये. तर बघा, द करेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनकरेज. हॅज आलेला आहे, मेन वर्बला ईडी लागलेला आहे, अँड मेडिकल टुरिझम इन द कंट्री. तर आपला ऑप्शन नंबर डी करेक्ट असेल. ए नसणार नाही, बी नसणार नाही, सी पण नसणार नाही, कारण एमध्ये हॅड आलेला आहे, हॅज नाही आलेला आहे. जर तो बघा प्रेझेंट नाही पास्ट परफेक्ट असतं तर हॅड आलं असतं. तर अशा प्रकारे आपला ऑप्शन नंबर डी होऊन जाईल. त्यानंतर आहे दिस मे मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन. आता तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी यूज करायचं आहे, सर्टेनिटी यूज करायचं आहे. जर सर्टेनिटी येत असेल तर आपला करेक्ट ऑप्शन येईल दिस विल हे बरोबर येईल. आणि विल कुठे आहे? ऑप्शन नंबर सीमध्ये आहे. तर आपलं उत्तर असेल दिस विल मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन. बघा, त्यानंतर बघा आयडेंटिफाय वर्ड द पॅसेजमधून वर्डचं मिनिंग काढायचं आहे. ग्रोईंग इमेन्सली म्हणजे बूमिंग कंडिशन, तेजी मंदीमध्ये बूम हा वर्ड तुम्ही ऐकला असेल जर तुम्ही इकॉनॉमिक्सचे स्टुडंट असाल तर. त्यानंतर थ्रेट म्हणजे हजार्ड, समानार्थी शब्द आहे, आपल्याला पॅरामधून शोधायचा होता तो. ऑप्टेन करणे, ॲक्वायर करणे. एबल टू अप्रोच. बघा, दिलेल्या पॅरेग्राफची समरी तुम्हाला लिहायची. समरी लिहित असताना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर तुम्हाला समरीला छानपैकी सुंदर बोल्डमध्ये टायटल द्यायचं आहे. टायटलनंतर तुम्हाला ती 1/3 फॉर्ममध्ये समरी लिहायची. समरी ही नेहमी शॉर्ट असली पाहिजे आणि जास्तीत जास्त 2.5 पॅरामध्ये ती संपली पाहिजे. आता माइंड मॅप जो आहे बघा, प्रिपेअर माइंड मॅप ऑन द टॉपिक ह्युमन इंटरेस्ट युझिंग आयडियाज फ्लो डिझाईन अँड स्ट्रक्चर. तर माइंड मॅप हा कंपल्सरी क्वेश्चन असतो बघा 3 मार्काला, त्याला ऑर वगैरे नसतो. तर हा क्वेश्चन करूनच जायचा आहे. ह्युमन इंटरेस्टवरती तुम्हाला माइंड मॅप बनवायचं होतं. बघा यांनी माइंड मॅप कसं बनवलेला आहे. आता इथं मॅप म्हणजे त्यांनी त्याची डेफिनेशन आणि एक्झाम्पल दिली. तुम्ही मॅप असाही बनवू शकता, ॲरो दाखवूनही बनवू शकता, एखादा चार्टही बनवू शकता, ट्री डायग्रामही बनवू शकता. इट्स अप टू यू. फक्त त्यामध्ये पॉईंट वाईज आलं पाहिजे ॲनालिसिस. इट्स नेसेसरी. ओके. तर तरीच तुम्हाला मार्क मिळून जाणार आहेत. एखादा उतारा लिहिल्यासारखं, पॅरेग्राफ लिहिल्यासारखं लिहिलं तर मात्र तुम्हाला कमी मार्क मिळतील. त्यानंतर आपलं पोएट्री सेक्शन सुरू होतं. पोएट्री सेक्शनमध्ये बघा एक पोएम तुम्हाला ॲप्रिशिएशनसाठी येते आणि दुसऱ्या पोएमवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. बघा, ही माझी अतिशय आवडीची पोएम आहे इंचे फ्रॉक, त्याच्यावरती तुम्हाला ॲप्रिशिएशन विचारलेलं आहे, ॲक्टिव्हिटीज विचारलेल्या आहेत. बघा, रिअरेंज करायच्यात. राल्फ द रोवरच्या घटना कशा घडलेल्या आहेत. तर आपण जेव्हा कविता वाचतो किंवा तुम्ही अभ्यासली पण असेल, त्यामध्ये पहिली घटना कोणती घडते, दुसरी कोणती घडते. तर पहिली, द मरीनर विश टू हिअर द इंचेप रॉक. द वेझल विश टू हिअर द इंचेप रॉल, ही पहिली घटना घडते. त्यानंतर द वेझल स्ट्राईक विथ द शिवरिंग शॉक. त्यानंतर राल्फ स्वतःलाच कर्स करतो की मी का ती बेल काढली. आणि त्यानंतर राल्फ द रोवर हर्ड द ड्रेडफुल साऊंड, आणि त्याला मृत्यूची घंटा ऐकू येते शेवटी. असा त्याचा सिक्वेन्स लागेल. बघा, जरा फास्ट व्हिडिओ होते, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. तुम्ही अगदी शांत मनाने हा बघून घ्या. एक्झामला जाण्यापूर्वी तुम्हाला नक्की फायदा होईल. सगळेचे सगळे प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करायचे आहेत. एकही प्रश्न तुम्हाला सोडायचे नाहीत. प्रश्न सोडत असताना प्रश्न क्रमांक तुम्ही योग्य टाकलेत का बघून घ्या. तुमचा नंबर व्यवस्थित टाका. बारकोड चांगल्या प्रकारे चिकटवा. त्याचबरोबर शक्यतो सिक्वेन्सली प्रश्न सोडवा. कारण एक्झामिनर किंवा आम्ही जेव्हा प्रश्न चेक करत असतो तेव्हा जास्त हेडॅक न देता एक्झामिनरने चांगल्या माइंडनं तो पेपर सोडवा, जेणेकरून क्लिअरली अक्षरात ओळखू येतील असे प्रश्न क्रमांक तुम्ही टाका आणि बोल्ड अक्षरात टाका आणि उत्तर लिहिलं. शक्यतो एका पेनचा वापर तुम्ही त्या परीक्षेमध्ये करा. एवढे लहान तर तुम्ही आता नाही आहेत, तुम्हाला ह्या चांगल्याच गोष्टी लक्षात आहेत. ओके. आता बघा, डायग्राम दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे. तर कवितेमधले रिझन फॉर शिंकिंग द शिप बुडण्याची कारणं या कवितेमध्ये आलीत, ती शोधून तुम्हाला लिहायची होती. ओके.
तर तुम्ही रिजनेबल आन्सर तुमचं ॲक्सेप्टेबल होईल. तुम्ही कुठले वर्ड जरी रिलेटेड 4 शोधून लिहिलेत तरी ते ॲक्सेप्टेबल होतं. ओके. त्यानंतर पोएटिक डिव्हायसेस बघा. आता द फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जन इथं आलेलं आहे. इन्व्हर्जन म्हणजे ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स न वापरता ग्रामर इकडे तिकडे होऊन एखादं सेंटेन्स कवितेमध्ये यमक जुळावं म्हणून परफेक्ट जेव्हा बसवलं जातं त्याला इन्व्हर्जन युत्क्रम असं म्हणतो आपण. म्हणजे ग्रॅमॅटिकली ते सेंटेन्स करेक्ट नसतं पण कवितेमध्ये त्याला ॲक्सेप्ट केलं जातं. द रोवर कुड हिअर वन्स ड्रेडफुल साऊंड हा इन्व्हर्जन असा फिगर ऑफ स्पीच होतो. तर त्याचं करेक्ट असं असायला पाहिजे होतं, वन ड्रेडफुल साऊंड कुड बी हिअर रोअर. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स असा असायला होतं, परंतु राईम स्कीम जुळवण्यासाठी कवीने ते कसं वापरले, द रोअर कुड हिअर वन ड्रेडफुल साऊंड. ओके. त्यानंतर 4 ओळी तुम्हाला लिहायच्या होत्या, कंपोज करायच्या कवितेच्या होत्या. तुम्ही एखाद्या समुद्रावरती कविता केली तरी लिहू शकाल. बघा ॲप्रिशिएशन कसं लिहायचं आणि ॲप्रिशिएशन कसं लिहिलं जातं कवितेचं यावरती माझा सेपरेट व्हिडिओ आहे. तुम्ही बघितला नसेल आत्तापर्यंत नक्की बघून या की ॲप्रिशिएशन तुम्हाला कसं लिहायचं आहे. या सेमच कवितेचं म्हणजे द इंचे प्रॉक्सचं मी ॲप्रिशिएशन इलॅबरेट केलेलं आहे, ते बघा, तुम्हाला नक्की हेल्प होईल. ओके. बघा त्यानंतर इथे पण पोएटिक ॲप्रिशिएशन लिहून दिलेलं आहे ॲन्सर्समध्ये. तर पोएटिक ॲप्रिशिएशन हे तुम्हाला शी वॉक्स इन ब्युटीचं विचारलं होतं. अतिशय सुंदर अशी लॉर्ड बायरन यांची कविता आहे. कवीला ती कशी सुंदर वाटते, शी वॉक्स इन ब्युटी, टाईमलेस सेलिब्रेशन आहे. एका अननोन लेडीचं तो डिस्क्रिप्शन करत आहे. ॲक्च्युली तो तिला ओळखतही नाही, नावही माहीत नाही, तरी तिच्या सौंदर्याचं तो वर्णन करतो आहे. आणि कवीच्या मते फक्त वरवरचं सुंदर नसतं, गोरा रंग नाकनक्ष सुंदर असणं म्हणजे नाही, तर त्या व्यक्तीचं सोल प्युअर असला पाहिजे, त्याचं हृदय मन सुंदर असलं पाहिजे, ती खरी सुंदरता आहे असं कवीला यातून सांगायचं आहे. अशा प्रकारे तो मेसेज, थीम, यामध्ये कुठले पोएटिक डिव्हायसेस वापरले आहेत, लेखक कोण आहे, टायटल काय, या सर्व गोष्टी तुम्हाला ॲप्रिशिएशनमध्ये लिहायच्या आहेत. त्यानंतर बघूया सेक्शन नंबर डी आपला अतिशय महत्त्वाचा सुरू होतो. माझा अतिशय फेवरेट असा म्हणाल आणि चांगला मार्क्स स्कोअर करणारा. तुम्ही जर हा सेक्शन सोडला तर तुम्हाला 40पेक्षा जास्त मार्क पडणार नाहीत असं तुम्ही अझूम करायचं. मी निगेटिव्हिटी पसरवत नाही, परंतु रायटिंग स्किल हा तुमचा मार्क स्कोरिंगचा विषय आहे. रायटिंग स्किल तुम्हाला लिहिताच आलं पाहिजे. बघा हा तर व्हर्च्युअल ड्राफ्टिंग मेसेज मी वर्गामध्ये अगदी मुलांना ओरडून ओरडून शिकवलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न खूप मोठा असतो आणि अगदी 5 ओळीमध्ये तुमचं उत्तर संपतं. एक अर्जंट मेसेज वगैरे जेव्हा आपण ड्राफ्ट करतो किंवा लिहून ठेवतो तेव्हा त्याला व्हर्च्युअल मेसेज आपण ड्राफ्ट करतो असं म्हणतो. तर व्हर्च्युअल मेसेज ड्राफ्ट करत असताना सुरुवातीला ज्याला मेसेज ड्राफ्ट करताय आणि जो करतोय त्याचं नाव खाली आलं पाहिजे. असा प्रकारे एक सुंदर व्हर्च्युअल मेसेज. आणि अनफॉर्च्युनेटली ते बघा रेक्टँग्युलर बॉक्स बनवलेलं नाही, त्याला तुम्ही बॉक्स करायचा. अतिशय सुंदर सुटसुटीत असा व्हर्च्युअल मेसेज तुमचा दिसला पाहिजे. 4 मार्काला तो विचारला जातो. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ पर्पज. तुम्ही जर स्टेटमेंट ऑफ पर्पज नाही केलं त्याऐवजी तुम्हाला ऑरमध्ये प्रश्न विचारला जातो बघा, ग्रुप डिस्कशन किंवा मग त्यामध्ये तुम्हाला ऑर असतो ईमेल रायटिंग. अकॉर्डिंग टू मी जर म्हणत असाल तर ईमेल रायटिंग अतिशय सोपा, सहज आणि लवकर सुटणारा प्रश्न आहे. त्यामध्ये तुम्हाला 2मध्ये त्याचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा आणि काय तुमच्या ईमेलचा सब्जेक्ट आहे ती विंडो वगैरे जशीच्या तशी तुम्हाला ड्राफ्ट करून ईमेल ड्राफ्ट करायचं आहे. तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळून जातील. बघा त्यानंतर आहे रिपोर्ट रायटिंग. तुम्ही 75वी नॅशनल ॲनिव्हर्सरी इंडिपेंडन्स स्वातंत्र्याची मनवत आहात आणि त्याबद्दल तुम्हाला इंडिपेंडन्सवरती रिपोर्ट लिहायचा आहे. कोणताही रिपोर्ट तुम्हाला विचारला जाईल, ॲन्युअल गॅदरिंगचा विचारला जाईल किंवा मग त्याला और प्रश्न असतो, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स ड्राफ्ट करायचे असतात. इंटरव्ह्यू क्वेश्चन ड्राफ्ट करण्याऐवजी मी असं सजेस्ट करेन की तुम्ही ईमेल किंवा स्पीच रायटिंग लिहावं, बिकॉज इट इज इझी वन अँड इझिली टॅकल बाय द 12th स्टँडर्ड स्टुडंट. त्यानंतर बघा इथं तुम्ही बघू शकता. त्यानंतर एक्सपान्शन ऑफ आयडिया 11वीमध्ये तुम्ही शिकला असाल बघा, ईमेल ड्राफ्टिंग, एक्सपान्शन ऑफ आयडिया हे सेमच आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे, ही एक प्रोवर्ब दिली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडिया करायचं. बघा त्याच ह्याचं मी इथे उत्तरांमध्ये एक्सपान्शन ऑफ आयडियाचं इलॅबरेशन करून दिलेलं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि ते आन्सर तुम्ही वाचा की अनुभव हा कसा गुरु आहे हे यामधून सांगितलेलं आहे. ओके. सो द रिव्ह्यू, फिल्म रिव्ह्यू आहे बघा, एपिमेरल इकोज. तर ड्राफ्टिंग रिव्ह्यू फिल्म मूवीचा दिला जाईल रिसेंट तुम्ही पाहिलेल्या, तर किंवा एखाद्या मॅगझिनचा पण रिव्ह्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर एखादी मॅगझिन तुम्हाला माहीत असली पाहिजे, तेच तुम्ही रट्टा मारून गेलात तरी चालेल. ओके. सो मास्टरपीस आहे हा एफिमेरल इकोज. तर एक स्टोरी लाईन त्याची काय आहे वगैरे यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आणि अशा प्रकारे फिल्म रिव्ह्यू लिहिलेलं आहे. त्याला और ब्लॉग पण आहे, तुम्ही ब्लॉग पण लिहू शकता. वेगवेगळे ब्लॉग तुम्हाला इंटरनेटवरती अवेलेबल होतील. ब्लॉग लिहिणंही अतिशय सोपं आहे. ब्लॉगचा विषय सुटसुटीत असावा आणि चांगल्या प्रकारे एक 3-4 पॅराग्राफमध्ये तुम्ही ब्लॉग लिहायचा आहे. ब्लॉग झाल्यानंतर
बघा तुम्हाला शेवटचा प्रश्न जॉनर नॉवेल विचारला जातो, त्यामध्ये तुम्हाला जोड्या लावा. तुम्ही जर हिस्ट्री ऑफ नॉवेल तुमच्या पुस्तकामध्ये पाहिलं असेल तर त्यात खूप बुक्सची नावं आहेत आणि त्यांचे लेखक दिलेले, ते तुम्ही एकदा जाता जाता वाचून जा, कारण जोड्या लावामध्ये तेच विचारले जातात. इथे जर तुम्ही बघाल तर पुस्तक आणि त्याचे लेखक विचारले आहेत आणि त्या करेक्ट जोड्या लावायच्या होत्या. ओरोनोको जो आहे ते आफ्रा बेननी लिहिलेला आहे. हार्ट ऑफ डार्कनेस वन ऑफ माय फेवरेट ऑथर जोसेफ कॉन्रॅड यांचा आहे. फ्रँकेनस्टाईन इट इज अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल नॉवेल बाय मेरी शेली. मेरी शेली कोणत्याही एका लेडीची फेवरेट ऑथर असावी अशी ऑथर आहे. वेळ मिळाला तर 12th नंतर तुम्ही नक्की त्यांची नॉवेल वाचू शकता. त्यानंतर पिलिग्रम प्रोग्रेस ही एक तुम्ही म्हणाल की ॲलेगरी आहे, रिलिजियस ॲलेगरी आहे जॉन बनियनची आणि ती जॉन बनियनने लिहिली. बघा आता हे रिकाम्या जागा जेव्हा दिल्या जातात, मग या ॲन्सरमध्ये जसं मी एक सिम्पल ॲन्सर तुमच्यासाठी ड्राफ्ट केलेला आहे, असं तुम्हाला ॲन्सर लिहायचं पूर्ण वाक्यामध्ये. तुम्ही फक्त फिल इन द ब्लँक्स लिहून चालणार नाही. आणि हे ब्रॉड क्वेश्चन्स आहेत, टू सर्व विथ लवमधून विचारलेत. मग अशा प्रकारे सुंदर उत्तरपत्रिका तुम्ही सोडवली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील आणि येणारी परीक्षा तुमच्यासाठी चांगली जाईल, असं मी या व्हिडिओतून तुम्हाला गुड लक देते. विश यू गुड लक फॉर युअर अपकमिंग एक्झाम ऑन 21st Feb. Good luck my 12th standard students. I hope that the whole video will be helpful you before going to the exam. Thank you.